दोन्ही सिंग आपण पाहतोय खरं तर दत्ता बसमा एका साईडला पण पाहणार होता सुनील चौधरीचा सिंग। या दोन सिंगांमध्ये ताकदवार युद्ध पंचाच्या भूमिकेमध्ये सराजय बसमा द प्राउड ऑफ माथेरान आणि एका साईडला नेरल फणसवाडी टीमची रणमशीन अर्थातच सुरेश। या दोन पंचांना पण ऑफिशियल पंचांना पण पाहतोय ग्रीन सिग्नल पहिलं षटक हाताळण्यासाठी वसंत निरगुडा या गोलंदाजाला पण पाहतोय। थँक्यू। जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटक हाताळण्यासाठी वसंत आणि पहिल्याच बॉलवरती हानग सके पहिली बारी लागला तर लय भारी ठोकलाय 4 चौकार। स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल मनोज डिंग डॉंग धोदानी मनोज आहे स्ट्राइक एंड वरती। अगदी आपण पाहू शकाल काल वेळचा जे मॅच चालू झाले आज झाल्या काय झालं 2-6 ठेवायचं 2024-2025 यावेळेस कस पडलाय फिल्डर बेकार काय जाणायचं त्यांना इकडून मजबूत हेल्परला जशी बॅटची कडा गेली तशी त्यानं तिकडे भोतरा मांडला भोतऱ्यात बॉल फसला आणि काय जाणायचा घसकन घुसला। इथे मात्र विकेट पहिला धक्का टीम डिंगडॉंग धोदानी। चला यावेळेस आपण पाहू शकाल डिंग डॉंग धोदानी टीमचा हुकमी एका दत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल। प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती आलेली गाडी दत्ता नावाची आहे। बॉलर सावध पाहावं लागेल। आता घरे आता दत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आता गोलंदाज वसंत जाऊया पहिल्याच बॉलवरती मनोजने चौकार ठोकला होता पण काय सांगायचं दुसरे बॉलवर सगळा कार्यक्रम बिनासला। आता यावेळेस कशा प्रकारची कामगिरी केली जाईल पुन्हा एकदा गोलंदाज वसंत तयार। ओह बेकार बाप्पा सेम कार्यक्रम झाला अयो बॉल दाबतो थोडस जर पाहिला फॉर्मलिंग झाली इथे मात्र जजमेंट चुकली एक सिंगल आली आणि संघाची धाव संख्या मात्र एका धावेच्या मध्ये 5 या धाव संख्येवरती उजेडला। मग काय सांगायचं तुम्ही काय घातले काळात जाऊन राहिला का काय झाला 5 धावा धावफलकावरती संधी उपलब्ध झाली होती संधीचं सोनं करता आलं नाही। संभाजी यावेळेस स्ट्राइक येण्यावरती डावखुरा हाताचा फलंदाज संभाजी पाहायला मिळेल। आंधळी शॉट आणि इथे घडलं का एलबीच्या स्वरूपात विकेट। क्षेम कार्यक्रम झाला ना असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का पाहुण्याला जेवण वाढायच्या आत ताटात हात धुवून पाहुणा फरार इथे विकेट। वाघाची वाडी अशोक अगदी जाऊया मधुकर उर्फ अलेक्स ही वेगळीच घरपट्टी आहे रे पाणीपट्टी वेगळी नाही घरपट्टी वेगळी भावाचा आहे काय जाण्याचा वाफे आणलाय का काय केलाय त्यांना शर्ट। यावेळेस भरत उर्फ अलेक्स परंतु भरत दिसत नाही कुठे फरत आहे का मधुकर यावेळेस स्ट्राइक एंडवरती तर गोलंदाजी ट्रॅक मध्ये वसंत तयार। कोसऱ्या बॉल मुसक्या बॉल शेंडी फोड्या बॉल गंडिया बॉल शेम कार्यक्रम झाला बांधावर लावली भेंडी मेवणे लावली भेंडी बॅट्समॅनला फोडली शेंडी। निंबोड्यानं एडुटने विनंती आहे आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे।
यावेळेस फटका पोचला, पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली. बेकार का जातोय, गडी आला तर पार नको झाला, पाय डसकला तर मला सांगा आता याचा भोतरा फाटला. पण शिला गड्याना आणि तिथे मात्र टिपला असेल विकेट. भाऊसाहेब हे कुठे होता, ऑफिस मध्ये फरार झाला काय? जाऊया. इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल, परंतु षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला. आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती डिंगडॉंग धुदाने 5 या धावसंख्येवरती. स्ट्राईक एंडवरती दत्ता, तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहिदास तयार होत आहे. षटक क्रमांक 2 रोहिदास जर म्हटलं तर निश्चित अगदी आपण पाहतोय खाऊन पिऊन वाळलेला गडी, काळ कॅस पण पिंगाट स्टाईल पाहू शकाल. ओहो फटका इथे पोचलाय. बस महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल. 5 ला 1, 10 ला 3, चकबार 60 रुपये लक्ष्मी सेल. बोतला फाड के बॉल निष्ठा. आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली म्हणजे चहा प्यायला कप आणि बशीत होता हलवा. आता तिसऱ्या पंचांना सकाळ बोलवा. या तिसऱ्या पंच अगदी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने प्रयत्न केलेत. यश किती लांब किती जवळ आहे. आणि फलंदाज आपल्या जागेवरती सुरक्षितपणे पोहोचलेला आहे. नॉट आउट. आणि रिव्ह्यू गमावला याची मात्र नोंद घ्यायची आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. 7 धावा धावफलकावरती आहेत. रोहिदास आपण पाहू शकाल. खऱ्या आपण पाहतो समालोचन क्षेत्रामध्ये एक नामांकित आमचे समालोचक मनोजजी फसाळे, ते सध्या फसले होते, आता सावरलेत या. परंतु त्यांच्या केसाची स्टाईल काय सांगा. उदय मगून 2 उदयाच्या मुंग्या गेल्या, त्या तिकडून खुरपून नेला, एक भुय वरून गेली आहे. हरकत नाहीये. मनोज फसाळे जर म्हटलं तर निश्चित एक चांगलं व्यक्तिमत्व. ओहो यावेळी देखील बेकार भांडी कशा शॉट. आता तिकडे गडी बदललाय, त्याला माहित आहे इकडे भोतळ फाडता, इकडे गडी चांगलंच पाहिजे. आणि 8 धावा धावफलकावरती, अगदी 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. 3 विकेट 8 धावा. डिंग डॉंग धोदाने अर्थात DDD. अजूनही 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत आणि या डाबातील. पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा रोहिदास तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती सापडबार आणि इथे टिपला असेल. अजून एक देखा, अजून एक फलंदाज होते बाद. आठ धाब्यांवरती 4था धक्का. टीम DDD डिंग डॉंग धोदानी या टीमला. अगदी आपण पाहू शकाल. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा गाव देखलाय का काय सांगायचं आहे. प्रत्येक रात्रीला 2-2 टीमा धोदानीच्या देखल्या. डेंजर काम आहे. आणि तेवढ्या मिळून जर एक केली तर काय सांगायचं, कोण काही नेला तरी धोकाच नाही. मनोजी फसाळे सर सध्या जर पाहिलं तर निश्चित एक चांगली मेकअप करून आलेले आहेत. कंची पावडर सोडली, कंची नाही बाबा. पाहावं लागेल. संदू तंगडी धरून वडजे तरी पण गडी हुन उता करीन सुन उता करी. टांगा पलटे होता घोडा फरार. बस सावध आहे बॉलर सावध. शिंगा बघ कशी आहे त्याची. आस म्हणजे तो बैल एक टायमाला परवडला पण बॉलर नाही परवडला. पाहावं लागेल. पहिले त्याचा कुयडा सोडवा. फुकाड नाही तर कॅचीच्या नादात जायचा आणि शिंगावर बसायचा. तीन चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा धावफलकावरती. तो जायला मोकळा नाहीत काय सांगायचं. अंधी त्या नाही मोकार बॉल खोंबैल होय.
मजबूत गेलाय तो या का तो ना बघू किती दगडी मारितो. जाऊया रोहिदास तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंड वरती मंगेश. मोठा बटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू आला नाही. व्यवस्थित निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. आता विचार जर केला तर डाबामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बॉलर आपण पाहतोय इथे रोहिदास. एक हातपाय काड्या कुड्या, गडी मात्र मजबूत जाड्या जुड्या. पण काय सांगायचं आहे, मोजून 9.5 ते 9.25 फूट उंची. पण काय सांगायचं, पाव किलो सारखा बारदान. जाऊया पुन्हा एकदा रोहिदास. स्लो वर्गतीचा चेंडू वापरला होता आणि ते या प्रकारचा विचार जर केला. धाव नाही या पंच नाही ना. यस यस. आणि इथे मात्र आता 9 धावा नाही तर 8च आहेत. आता शेवटचा चेंडू डावात शिल्लक आहे. टार्गेट किती सेट होणार ते पाहणं फार महत्वाचं राहील. पुढची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडने टीम हिदुटणे तर त्यांच्या विरुद्ध निंबोडे. मोरिया डीजे कुठे असेल त्यांनी व्यासपीठावरती संपर्क साधायचा. मोरिया डीजे त्यांची मॅच चालू आहे ना. तू काय असं करीत होत नीच झाले का नाही. ओके सॉरी. काय सांगायचं नको झाले जरा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला डाव समाप्त आणि पहिल्या डावामध्ये डिंग डॉंग धोताने टीमनं 9 बनवल्यात आणि विजयासाठी तो म्हणजे टीम मोरिया डीजे दोदानी या टीमला बनवायचे आहेत. 12 चेंडूमध्ये 10 धावा. म्हणजे काय आपलीच डालनी आपलाच भात का. एकाच गावातील 2 टीम एकमेकांसमोर पाहायला मिळतील. पोपेंडीवाला आता उठला. मग माव तिकडे गेलो ते एके रिक्षात. रिक्षाचे डिकेत योग गडी निजला तर तो निजला वया कसा. आकडायची बारी. दहा धाब्याची गरज आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने 12 चेंडूमध्ये 10 धावा बनवायचे. ते म्हणजे टीम जे हनुमान धोदानी अर्थात डीजे धोदानी या टीमला बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी हा चाललेला घमासन युद्ध. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत्या. जय हनुमान धोदानी टीमच्या माध्यमातून. एका साईडने जय हनुमान धोदानी तर त्यांच्या विरोधात डिंग डंग धोदानी. एकाच गावातील प्रतिष्ठेला लावलेली, पणाला लावलेली ताकद, चिकाटी, सर्व गुण संपन्न आणि सलामीची जोडी रवाना झाल्या. बाळारामाना राजा डीजे राजा आणि बाळाराम तर मनोज गोलंदाजी ट्रॅक मध्ये पहिले षटकांसाठी. मनोज जर सांगला तर काय सांगता, गडी बारीक पण पकार स्कूल गडी. छोटा पॅकेज बडा धमाका. दुधारी तलवार. दोन्ही साइड ना ऑलराउंडरची भूमिका. हा चिचवाड चढवत होते सायकल देखली काय तुला काय सांगायचं आहे. चला जाऊया. स्ट्राईक एंडवरती बलरामला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंडवरती राजा. गोलंदाजी ट्रॅकवरती मनोज तयार होतोय. पाहावं लागेल. महत्वपूर्ण मॅच आहे. डाबाला होतोय सुरुवात. 10 धाब्याचं लक्ष. अकूट टप्प्याचा बॉल मजबूत मारलाय. कटकन वाजलाय. फिल्डर दूरवरून आलाय. चांगल्या क्षेत्रक्षण एक धाव तर वेगानं कंप्लीट झाली. अगदी 2 तुल्यबळ संघ जेव्हा एकमेकांसमोर येतात ना तेव्हा सर्दी खोकला आला सुंट गायब होते यात शंका नाही. मॅच कशी आहे, कशी चालणार, कोण जिंकणार, टीम डिंग डंग धोदानी की टीम जय हनुमान धोदानी पाहावं लागेल. अगदी आमचे नारायणजी चौधरी ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटवरती भरपूर प्रेम. एक उत्कृष्ट समालोचक, लेजंड क्रिकेटर आज मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल संधी आणि इथे बेकार. कार्यक्रमच जमला नाही. आहा
2 धाबा येतील आणि या 2 धाब्याच्या मध्ये संघाची धावसंख्या मात्र 3 वरती जाऊन पोहोचले. 10 चेंडू 7 धाबा बनवायचे आहेत. शंका नाही आपल्याला. अजून वाघाच्या वाडीचे मला वाटतं 2-4 टीमा खेळल्या आहे का अजून परत आपल्याला देखा भेटले. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. फुलटास बॉल इथे फटका फसला आणि यावेळेस मात्र चुका होणार नाही. नो हलिंग नो डुलिंग जागेत पंपंकरिंग फलंदाज होतो बाद विकेट. मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. सगळे डायरेक्ट काय सांगायचं योकूच कपडा घातला. सगळं विराट कोहलीचा फॅन झाला का काय झालाय. डोकं दुख्या बॅट्समन अजून बाकी आहे. यस मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहा मित्रांनो आता 9 चेंडू 7 धाबा बनवायचे आहेत. जो संघ हा सामना जिंकणार तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार. कुठली ना कुठली एक बक्षीस घेऊन जाणार गावामध्ये. ओहो 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 आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली. पाहिलं जाईल. साध्यात काम ना होई. एमडी डॉक्टर बोलावा. ऑपरेशन जरासा गंभीर आहे. लय भयानक काम आहे. चला पुशाला हरिदोरे या. हरिदोरे चला एमडी या. अविवा कुठं असल्याने या चेक करण्यासाठी आणि हरिदोरे चिया करायला. काय सांगायचं आहे. द्या जाऊन एकदा तू चेक केलं जाईल. आणि हे ठिकाणचा योग सांग काय नको जाऊ सांगा. लोखंड घसायला तो तरी ITL जातो. तू येणं काय बॉल घशितो का. OUT गन विकेट. फलंदाज होतो बाद. फटका हवेत खेचलाय. एकदा तरी इथे वेगानं कंप्लीट झाली. पाहू लागेल दुसरीचा प्रयत्न आणि इथे शेकवा यानं घेतली त्याची कुंभाडा शेकवायला. धन झाले बाबा. आणि इथे मात्र या बॉल वरती धाबा येतील. त्या म्हणजेच 2 धाबा. पहा तो धावत असताना कुठलाही आंतरराष्ट्रीय खेळाडू असो या काही असो निश्चित ज्यावेळेस मला वाटतं नॉन स्ट्राईक एंडवरती हा थ्रो येऊ शकला असता तर एवढा रिक्सी निर्णय येणे किंवा प्रतीक्षा करणं हे शक्य झालं नसतं. तो तिथे मात्र विकेट मिळू शकली असती. 7 बॉल 5 धाब्यांची गरज.
7 बॉल 5 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. पाहावं लागेल महत्वाची मॅच, प्रतिष्ठेची मॅच. आता मात्र खांडी टाईट बेकार कार्यक्रम. आणि बघता बघता 6 चेंडू 5 धावा. मुळीयत पण झाला आणि मुतखडा पण झाला. आजार काय बरा होईना. कंताना धन झाला, पाणी पिताना धन झाला, वटार फुगून धन झाली. गडीब वैर पाहावं लागेल. अगदी वाघाची वाडी अशोक ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा अर्ध गडी सांगता हे गडी बाबा गडी गवस कुण का भासला आणि कुण का नाही पाहावं लागेल. 6 बॉल 5 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये हे चित्र विचित्र होणार का? सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती लागल्या गेल्यात. मधुकर यावेळेस आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. चला अगदी आपण पाहू शकाल मधुकर आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. एक महत्वाची ही स्पर्धा आणि महत्वाच्या स्पर्धेमध्ये कोण गुणावरती हवी ठरणार या सर्वांच्या नजरा तर लागल्या गेल्यात. पाहावं लागेल. पुटास बॉल आणि तिथे मात्र संधी घेतली आहे. एकदा तर वेगानं कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. थ्रो देखील उचलला जातो, फेकला जातोय. तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मधून संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 7. या धावसंख्येवरती शेवटचे 5 बॉल 3 धावेची गरज. 5 बॉल 3 धावा. 1-1 डॉट बॉल. डिंग डॉंग धोदाने टीम साठी महत्वाचा राहील तर 1-1 धाव टीम जी हनुमान धोदाने टीम साठी महत्वाची राहील यात शंका नाही आहे. अगदी पाहावं लागेल काय सांगायचं. बरेच खेळाडू खुर्च्या सोडल्या जसं काय मुळीयात झालाय खालतं टोचतीया काही का होईना परंतु मॅच इथे कोण जिंकणार. कोणीही जिंकली तरी धोदाने गाव जिंकणार हे शक्य. काय सांगायचं आहे. वाईट बॉल. श्रम कार्यक्रम झाला. भेटली जना पण लायला चुना. इथे मात्र खराब चेंडू चुकीचा बॉल. आता मात्र आपण पाहू शकाल 2 धाब्यांची गरज आहे. शेवटच्या 5 बॉल 2 धाबा 8 बनला गेल्या तर धावफलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा डिंगडॉंग धोदानी टीमचा रुई मधुकर. पाहावं लागेल. ओहो उठना टेक तमाशा देख ज्या पद्धतीनं फटका सजवलाय. एकदा तर घेतल्या दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता हा सामना जिंकलाय जय हनुमान धोदानी या टीमनं. बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल होतोय. हार्ड लक टीम डीडीजी डिंग डॉंग धोदानी. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडसे कौतुक. आणि डीजे लगेच जोडून घ्या. डीजे